म्हणजे 2 दिवस अजून कळ काढावीच लागेल आपल्याला. त्याच्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाहीये. होय, सोमवारी कसंही करून या केसचा सोक्षमोक्ष लावून टाकायचाच. आई बाबा येतील ना तेव्हा त्यांच्या समोर यातलं काहीच बोलायचं नाही. डन. हॅलो. एक महत्त्वाची न्यूज देण्यासाठी कॉल केला होता. कोण बोलतोय? ते महत्त्वाचं नाहीये. तुमच्यासाठी नसेल हो, पण आमच्यासाठी आहे. हे बघा, सोर्स कन्फर्म केल्याशिवाय आम्ही तुमच्या न्यूजवर विश्वास ठेवू शकत नाही. ते न्यूज ऐकल्यानंतर मग ठरवा. काही दिवसांपूर्वी साताऱ्याजवळ एका बसचा ॲक्सिडेंट झाला होता. त्या ॲक्सिडेंटमध्ये जे काही प्रवासी होते ते सगळे ऑन द स्पॉट गेले आणि त्यात श्रेयस वाघमारे नावाची पण एक व्यक्ती होती. तो गेलाय असं सांगून त्याच्या घरच्यांनी टर्म इन्शुरन्सचे 1 कोटी रुपये घेतले आणि ते केकेला दिले, जो आता तुमच्या कस्टडीत आहे. सत्य परिस्थिती अशी आहे की श्रेयस वाघमारे जिवंत आहे. तो त्याच्या फॅमिली बरोबर मजा करतोय. ह्या सगळ्यामध्ये श्रेयस वाघमारेचा काहीच हात नाहीये, कारण त्याला या सगळ्याची कल्पनाच नाहीये. हा सगळा फ्रॉड करतेय त्याची बायको. हे सगळं तिने प्लॅन केलंय आणि हा खूप मोठा फ्रॉड आहे. लपवून ठेवलाय घरात तिने त्याला. या इन्फॉर्मेशनची ऑथेंटिसिटी काय? आणि तुम्हाला तुमचं नाव सांगावं लागेल. या इन्फॉर्मेशनची ऑथेंटिसिटी तुम्हाला चेक करायची असेल तर तुम्ही त्यांच्या घरी येऊन धाड मारू शकता. हॅलो हॅलो. वहिनी, आता तुला कोणी नाही वाचवू शकत. भोग आता स्वतःच्या कर्माची फळं. मयू ये ग लवकर. बरं ताई, हा मी निघतो. काही लागलं तर मला कॉल करा. हो करते. सांभाळून जा रे. काय ऐक ना, बबन भाऊजींच्या घरी जा आणि हा डबा दे आणि प्रतीकला आणि त्यांनाही सांग की दुपारी इथे जेवायला या, आई बाबा येत आहेत म्हणून. हा सांग. करा करा, गोडाधोडाचं जेवण करा, मेजवान्या करा. पण वहिनी, शेवटी तुला तुरुंगातलंच जेवण जेवायला लावणार आहे मी, हे लक्षात ठेव. ऐका ना, हो मी पार्लरमध्ये जाऊन येते. अश्विनी, एकटी नको जाऊस, पांड्याला घेऊन जा. आता भाऊजींना किती त्रास द्यायचा हो, आणि आता त्यात जे काही झालंय ते बदलता येणार नाही ना. मी जाऊन येते. अगं पण तू एकटी काय काय करणार आहेस? निदान बघून तरी येते किती नुकसान झालंय, नंतर काय ते ठरवता येईल. आणि ऐका, मी ना सगळा स्वयंपाक केलाय, वरणाला फक्त फोडणी द्यायची राहिली, ती आल्यावर देते मी. वहिनी, हां मी करीन आमटी, तू जा. आणि तू काहीतरी गोडाचं करायचं ते पण म्हणत होतीस ना? हो, मी शेवयाची खीर करेन, बाबांना आवडते ना. बरोबर, ठीक आहे, मी खीरही करून ठेवते. अहो मी निघते. ती केकेचे गुंड कधी पाठ सोडणार आहेत देवजाणे. होईल सगळं नीट अश्विनी. एकदा हे इन्शुरन्सचं मॅटर सॉल्व्ह झालं की आपण रीतसर कंप्लेंट करू केकेच्या विरुद्ध. मग पोलीस बघून घेतील त्याला आणि त्याच्या गुंडांना. तू जा तिकडे आणि सगळी आवरावर करून व्यवस्थित लॉक लावून ये. हां, नवीन कुलूप घे हवं तर. हो चालेल. नीट जा. बॉस, पोरगी आत्ताच बाजूच्या बिल्डिंगमध्ये शिरली आहे आणि पार्लरवाली बाई रिक्षातून निघाली आहे. पार्लरलाच गेली असेल. ओके बॉस. अरे चल ना, तिलाच फॉलो करू आपण. बॉसची ऑर्डर आहे, तिला बघू नंतर. चल. कधी येणार पोलीस? वहिनी घरी यायच्या आत आले तर त्यांना काय सांगायचं? काय शिल्पी, काय करतेस? अरे खीर बनवायची आहे ना, तर तेच सगळं चालू आहे. तुला काही हवंय का? कॉफी वगैरे करू? नाही नाही, नको. मी असंच आलो, तू एकटी होतीस ना किचन मध्ये, म्हटलं तुला काय मदत करू का? अरे बापरे. अच्छा, आईला फोन करूया? हो चालेल, कर ना.
चला बरं आहे फोन नाही उचलला, नाही तर विश्वविक्रम झाला असता. पहिला फोन केला आणि आईने उचललाय असं कधीच झालं नाही. हे पण मे बी ना बाबांच्या शेजारी वगैरे असेल ती, त्यामुळे उचलत नसेल आणि आपण बाबांना सरप्राईज द्यायचं ठरवलंय, सो ते असेल तिच्या डोक्यात कदाचित. हा असं असू शकतं. राईट शिल्पी. अरे तू स्मार्ट व्हायला लागलीस हा एकदम. एक्सक्यूज मी आधीपासूनच स्मार्ट आहे, ओके? म्हणूनच मला तुझ्यापेक्षा जास्त मार्क मिळायचे, जस्ट फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. ए हॅलो, मी स्पोर्ट्स मध्ये सगळ्यात चांगला होतो, त्याच्यात हुशार होतो. आता मी अभ्यास केला असता तर त्यातही मी नंबर 1 झालो असतो. मग तुला सगळ्यांनी घरात ढ म्हटलं, म्हणून मी अभ्यास करायचो. अरे बाप, किती काहीही बोलतोयस रे. सी, कळली आणि तुझी हुशारी कळलीच मला. गंमत करतोय का काय? लगेच रागवतेस. किती दिवस झाले ना आपण अशा मनमोकळेपणाने सविस्तर बसून आरामात गप्पाच मारलं नाही. टेन्शन 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 वैताग आला मला. हा पण झालं, आता संपले ते दिवस दादा. आता काही टेन्शन राहणार नाही, सगळं नीट होईल आता. सिरियसली आई बाबा कधी येतात, त्यांना कधी भेटतो असं झालंय. जुने दिवस हवेत का परत? काय दिवस होते ते. शिल्पी तुला आठवतं मी एनसीसी कॅम्पला गेलो होतो? ऑफकोर्स आठवतं. चांगला 15 दिवसांसाठी गेला होतास आणि मला अजिबात करमत नव्हतं तुझ्याशिवाय. म्हणजे माझ्याशी भांडायला कोणी नव्हतं ना, म्हणून करमत नव्हतं. ऑनेस्टली बाबांना सुद्धा अजिबात करमत नव्हतं. सारखं तुझं नाव डोक्यात, सारखा फक्त तुझाच विचार. तिकडे सगळी नीट व्यवस्था असेल का, माझ्या श्रेयसला वेळेत जेवायला मिळालं असेल का, त्याला सगळं तिथे जमेल का, सतत श्रेयस श्रेयस श्रेयस. तुला माहितीये एनसीसी कॅम्प मधनं परत आलो ना तेव्हा बस स्टॉपवर बाबा चाले होते मला घ्यायला. बघितलं आणि असं वाटलं की अरे बाबा, तेव्हा जाणवलं की माझं किती प्रेम आहे यांच्यावर. धावत गेलो आणि त्यांना मिठी मारली आणि असं वाटलं की आय एम इन माय सेफ झोन नाव. हो रे दादा, तेव्हा सगळं खरंच छान होतं तुमच्या दोघांमध्ये. तू तर कायम म्हणायचंस की माझा बाबा माझे हिरो आहेत. पण नंतर जसा जसा तू मोठा होत गेलास तसं तसं तुमच्यात खूप भांडणं व्हायला लागली, तुमचे वाद व्हायला लागले. एकमेकांशी अजिबात पटायचं नाही तुमचं. आईला तर सारखी काळजी वाटायची की या दोघांचं कसं होणार, पुढे जाऊन हे एकमेकांशी बोलतील का नाही, इतकी वेळ आली होती. विचार करतो ना तर कळत नाही की मी असं का वागायचो बाबांबरोबर. पण तुला माहितीये मी असं का वागायचो? कारण मला ना बाबांसारखं व्हायचं होतं, म्हणून मी सारखा स्पर्धा करायचो त्यांच्याबरोबर. त्यांनी घर घेतलं, बोर्ड लावला प्रकाश वाघमारे, मलाही घर घ्यायचं होतं. श्रेयस वाघमारेचा बोर्ड लावला म्हणून त्याच्यावर खटके उडायचे. पण शेवटी मला कळलं त्यांच्यासारखं नाही होऊ शकत. ते खूप ग्रेट आहे. या वयात माझा बिझनेस बुडाला, लँडचा प्रॉब्लेम झाला, तर जो माणूस प्रत्येक गोष्टीत मला टोकायचा त्यांनी एका झटक्यात त्याची सगळी लाईफ सेव्हिंग काढली आणि ते पैसे त्या कर्जदारांना दिले. का? मुलाला काही होऊ नये, त्याच्यावर कोणी बोट उचलू नये. दारू पिऊन घरी यायचो, घाबरलेलो असायचो. आतापर्यंत त्यांच्या कुशीत चुकून रडलोय मी. कसा होणार मी प्रकाश वाघमारे? नाही होऊ शकत ग. पण शिल्पी आता ते आले ना की मी बाबांना कडकडीत मिठी मारणार आणि त्यांना सांगणार आहे, बाबा माझं तुमच्यावर आतोनात प्रेम. आपला प्रॉब्लेम काय माहितीये शिल्पी, आपण ना आपल्या जवळच्या लोकांना गृहीत धरतो आणि त्यांना कधीच आपल्या मनातल्या गोष्टी सांगत नाही. त्यांना सांगत नाही की आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे, आणि मग वेळ निघून जाते ग. देवानी मला सेकंड चान्स दिलाय. आता तो चान्स घालवणार नाही. बाबा आले का त्यांना सांगणार, बाबा मी खूप प्रेम करतो तुमच्या. मी आहे बाहेर. अरे दादा, तुला आई बाबा भेटण्याचं सुख नक्की मिळेल, पण हे जे हसत्या खेळत्या फॅमिलीचं चित्र तू रंगवतोयस ना, सॉरी पण
केसची ऑलरेडी वाट लागली आहे, कारण कुठल्याही क्षणी पोलीस येतील आणि वहिनी जेलमध्ये असेल. हे सगळं डिस्ट्रॉय करून ना काय मिळालं त्या लोकांना? अगं पार्लरमध्येच काय, त्यांनी ऑफिसमध्ये पण तोडफोड केली आहे. हे सगळं ना केकेच्या गुंडांचंच काम आहे. काय माहितीये का, ऍक्च्युली तुम्ही त्यांची कंप्लेंट केली ना, त्यामुळे त्यांचा इगो हर्ट झाला, म्हणून हे सगळं केलंय त्यांनी. पोलीसमध्ये कंप्लेंट करायला हवी. अगं म्हणजे तू अजून पोलीस कंप्लेंट केली नाहीये? चल 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 आत्ता चल, आपण आत्ताच जाऊन करूया. चल. अगं आत्ता नको, मला अगोदर विद्युतशी बोलू दे. आईंचा फोन. हॅलो, सॉरी आई, अहो मी फोन करणार होते ना, पण जरा गडबडीत राहून गेलं. तुम्ही पोचलात का बस स्टँडवर? अगं नाही, आम्ही अर्ध्या वाटेत पोहोचलो सुद्धा. अगं आम्ही बसने नाही, प्रायव्हेट टॅक्सी करून येतोय. अर्ध्या वाटेत पोचलात सुद्धा? आणि प्रायव्हेट टॅक्सीने का बसचं रिझर्वेशन केलं होतं ना आई? तुझा फोन आल्यापासून ना मला अगदी दीद दरवे ना, म्हणून ह्यांना ना प्रायव्हेट टॅक्सी करायला लावली. ते तिकडे चहा पित आहेत. हा, त्यांना कळायला नको. ठेवते फोन. हा अश्विनी, अगं कुणाचा फोन होता? अगं आईंचा फोन होता. बऱ्याच दिवसांनी येत आहेत ना म्हणून. अगं हो, खूप दिवसांनी परत येत आहेत ना ते. माईक ना, तू घरी जा आता. काय थोडंसंच आहे, मी आवरून घेते सगळं. नक्की ना? हो हो ग, तू जा, मी आवरते. जेनी तुम्ही फार वेळ थांबू नकोस. तुझं झालं की निघशील ना? हो हो, मी हे सगळं आवरते, थोडा कचरा बाहेर टाकते आणि मग निघते. ठीक आहे, येते मी. हा हो. अगं मयुरी, हे बघ, आपण हे डेकोरेशन तर अगदी छान केलंय, पण आपण की नाही एक सरप्राईज असा छानपैकी लिहिलेला बोर्ड तयार करूया. हा, आणि मग फुलांच्या पाकळ्या तर तयार ठेवूयाच. ते जसे एंटर करतील ना, तसं त्यांच्यावर फुलांच्या पाकळ्या उधळायच्या आणि सरप्राईज असं म्हणायचं. ओके? हो काकू, हे छान आहे. आणि इथे फुलं पण आहेत मयू, तिथे ठेवली आहेत फुलं, तर सगळ्या पाकळ्या काढून ठेवशील का फक्त? हो करते, आणि बोर्ड पण तयार करते मी. काय कसं दिसते? चांगला दिसतोयस बाबा, किती अगदी विचारतोयस. अरे अश्विनी, काय ग, पार्लर आणि ऑफिसचं काय स्टेटस आहे? मी नंतर सांगते सगळं. बरं ठीक आहे, त्या विषयावर नंतर बोलूया. डेकोरेशन कसं वाटतं तुला? छान केलंय ग. कोण रे आलं? लवकर बोलायचं बाहेरून पाडणे. सरक ना मला. ऐका ना, आई बाबा कराडवरनं प्रायव्हेट टॅक्सीने निघालेत. ते पोचतीलच इतक्यात. अरे हो, पण ते दोघं आले ना की मी हात जाऊन लपेन. मग तुम्ही ते काय ते सरप्राईज म्हणून ओरडा, मग मी बाहेर येईन. आजोबांना एवढ्या गोंधळात कळणारच नाही की नक्की काय चालू आहे. ऍक्च्युली पण आपल्या सगळ्यांना खुश बघून ते खुश मात्र होतील. एक मिनिट, माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. आपण एक काम करूया, आई बाबा आले ना, आपण त्यांचे डोळे बंद करूया. हा, त्यांना बंद डोळे करून घरात आणूया. मग श्रेयस, तू हळूच बाहेर ये आणि त्यांना मिठी मार. काय वाटतं? ए, डोळे वगैरे काय बंद नको हा करूया. का? ते दोघं आले ना की आपण त्यांच्या भोवती सगळे ना कोंडाळ करून उभे राहूया. काय? आणि श्रेयस, तू ना आमच्या मागे येऊन लप, आणि मग आम्ही सगळे बाजूला हो, आणि मग त्यांना श्रेयस दिसेल. काय? तुमच्या मागे लपेल तो? तुमची हाईट केवढी, त्याची हाईट केवढी, जरा किती हाईट करताय तुम्ही? भाऊजी, अहो किती बोलताय सावंत काकूना तुम्ही. अहो पण खरंच, बाबा तुम्हाला बघून खूप आनंदी होतील. त्यांना काय करू आणि काय नको असं होईल ना. मलाही सुचणारच नाही काय काय रिॲक्ट करू. मी काय म्हणते, आपण जे प्लॅन केलंय ना ते सगळं प्रॅक्टिस करूया, नाही तर त्यांच्यासमोर गोंधळ नको व्हायला. टाळी दे. मी सांगतो कोणी कुठे उभं राहायचं. ओके, चला. तू कशाला सांगायला पाहिजेस? आम्हाला काही कळत नाही लोकांचं स्वागत कसं करायचं असतं ते. या सीनचा डिरेक्टर मी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला माझं ऐकावंच लागेल. कळलं? हा, तर एक काम करूया. सांग काकू तुम्ही इकडे या, वहिनी तुम्ही इकडे या, शिल्पी तू, शिल्पी ये ना, तुला यायचं नाही का? आता याचं ऐकायचं आम्ही. ये.
अरे हा तू अरे दरवाजा इकडे आहे का? दरवाजा पाठीमागे आहे ना. टर्न करा ना यार. सांगायचं ना तसं. हे बघा दरवाजा कुठे आहे? हाच गडबड गोंधळ व्हायला नको म्हणून आपण रिहर्सल करतोय की नाही. डिरेक्टर कोण आहे? मी आहे. माझं ऐकायचं कळलं. हा पुढे. दरवाजा इकडे आहे. सगळ्यांनी असं लाईनीमध्ये उभं राहायचं. ओके. आई बाबा आले की डेकोरेशन बघतील, खुश होतील. ओके. त्यांना कळणार नाही काय चालू आहे घरामध्ये. हा मग काय करायचं? शिल्पी आणि सावंत काकू स्लो मोशन मध्ये साईडला व्हायचं. वहिनी आणि मयुरी स्लो मोशन मध्ये साईडला व्हायचं. आणि मग एंट्री होणार आपल्या हिरोची. ढांटणा. अरे ए बापरे एवढी ऍक्टिंग काय? अरे तू का लगेच आला? जा लप ना तू. हा ओके. नाही पण हे काय ऍक्टिंग एवढी? थांब ना मी सांगतोय. डिरेक्टर मी आहे ना. मी सांगतोय परत पुन्हा या. पुन्हा रिहर्सल. आता व्यवस्थित घ्या. फायनल रिहर्सल. ही फायनल रिहर्सल. तुमची पोझिशन ही असेल. जागा लक्षात ठेवायच्या. ओके. शिल्पी आणि सावंत काकू, मयुरी आणि वहिनी स्लो मोशन मध्ये साईडला होतील. आणि मग एंट्री होणार आपल्या हिरोची. चष्मा तिथे थांब. ते ना तुम्ही असं करता ओव्हर ऍक्टिंग. बरं झालं. कदर आहे कदर आहे. दरवाजा उघडू दे मला. तुला वहिनी मी सांगितल्याशिवाय दार उघडू नका. ओके. मी तिकडे जातो आणि सगळं व्हिडिओ शूटिंग करतो. थांबा ऑर्डरचा वेट करा. वहिनी थांबा थांबा. मी सांगितल्याशिवाय दार उघडू नका. थांबा मी व्हिडिओ स्टार्ट करतो. रेडी? ओके. ऍक्शन. मी दरवाजा उघडते. सरप्रा. इन्स्पेक्टर साहेब तुम्ही आमच्या घरी काय झालं म्हणजे? अश्विनी वाघमारे यांनी त्यांचे मिस्टर म्हणजेच श्रेयश वाघमारे जिवंत असताना इन्शुरन्स क्लेम केलाय अशी शंका आहे आम्हाला. अहो नाही इन्स्पेक्टर, वहिनीने असं काहीही केलेलं नाहीये. अश्विनी वाघमारे, तुम्ही इन्शुरन्स कंपनीला तुमचे मिस्टर गेलेत असं दाखवून इन्शुरन्सचे पैसे क्लेम केले, हे खरं आहे का? आणि हे खरं असेल तर या फ्रॉडसाठी आम्ही तुम्हाला अटक करू शकतो. काय? अहो नाही, असं अटक बिटक काय बोलताय तुम्ही? हे तिने खरंच असं काहीच केलेलं नाहीये. प्लीज विश्वास ठेवा तुम्ही. आम्ही अतिशय साधी माणसं आहोत. कुणाला फसवण्याचा वगैरे विचार सुद्धा येत नाही आमच्या मनात. का करेल ती असं? प्लीज इन्स्पेक्टर साहेब विश्वास ठेवा आमच्यावर. माझ्या वहिनीने काहीही केलेलं नाही आहो. इन्स्पेक्टर साहेब, माझा भाऊ खरंच नाहीये या जगात. आम्ही त्याला गमावलंय. बरं मला सांगा, जिवंत माणसाच्या फोटोवर कधी कोणी हार लावतो का? हे बघा फोटो. तू फोटो चेंज केलायस का वहिनी? साहेब खरंच इकडे फोटो होता जिथे आम्ही दादाच्या फोटोला हार लावला होता. प्लीज इन्स्पेक्टर साहेब विश्वास ठेवा, हे असं काही नाहीये. अहो वहिनीने काहीही केलेलं नाहीये. वहिनीने नाही घेतलेत पैसे इन्शुरन्स कंपनीकडनं. हे बघा, तुमचा भाऊ या जगात नाहीये ही बातमी मीच तुमच्या फॅमिलीला सांगितली होती आणि नंतर काही वेगळंच समजलं आम्हाला. सर काय वेगळं समजणार आहे? तुम्ही त्यांच्या बहीण ना? हो हो, मी सख्खी बहीण आहे त्याची. अरे वा, म्हणजे तुम्हाला चांगलंच माहिती असेल तुमचा भाऊ किती दिवसापूर्वी गेलाय. हो म्हणजे काय, ऑफकोर्स माहिती असणार आहे. आत्ता आत्ता घडलंय हे सगळं. मग मला एक सांगा, तुमच्याकडे दुःखी असल्यावर घराला असं डेकोरेशन करतात का? आणि मला एक सांगा, मगाशी मी जेव्हा दार ठोठावलं तेव्हा मला आतून तर हसण्याचे आवाज येत होते.
ह्याचं एक्सप्लेनेशन तुम्ही काय द्याल? सर प्लीज विश्वास ठेवा. हवं तर तुम्ही आमच्या शेजार पाजारांना विचारा, त्यांच्याकडे एन्क्वायरी करा. सगळेजण तेच सांगतील. अहो आम्ही खोटं बोलत नाही आहोत आणि बहिणीने सुद्धा काहीही केलेलं नाहीये. आणि मला सांगा, दादा जिवंत आहे असं जरी मानलं तरी आम्ही काय त्याला लपवून ठेवणार आहोत का कुठे? आमचं घर बघा केवढूच आहे. मॅक्झिमम लपवलं तर आम्ही आतल्या खोलीत लपशील. शिल्पी बास ग, बास. इन्स्पेक्टर साहेब, तुमचा संशय खरा आहे. माझे मिस्टर जिवंत आहेत.